जगभरात तेल साठ्यात अमेरिका 8व्या क्रमांकावर आहे, पण उत्पादनात पहिली. असं का? अमेरिका तेल उत्पादन करतो, पण इतर देशांना विकतो. स्वतः मात्र इतर देशांकडून तेल आयात करतो. अमेरिका तेल उत्पादनात नंबर 1 कशी झाली? पेट्रो डॉलर नेमकं काय आहे? तेल आणि डॉलरचा जगाच्या राजकारणावर कसा परिणाम होतो? अमेरिका कशाच्या जोरावर जगभर आपली दादागिरी करत फिरतो? याच प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या काही मिनिटात पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. आज जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश म्हणजे अमेरिका. पण एक मजेशीर गोष्ट आहे. ती कोणती? तर अमेरिका उत्पादनामध्ये पहिली आहे, पण तेल साठ्यामध्ये टॉप 10 मध्ये नाही आहे. अमेरिकेकडे अंदाजे 44 ते 48 अब्ज बॅरल तेल साठा आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर्वाधिक तेल साठा कुणाकडे आहे? तर जगातील सर्वाधिक तेल साठा आहे व्हेनेझुएलाकडे. जवळजवळ 300 पेक्षा अधिक अब्ज बॅरल तेलाचा साठा आहे. तेल विकणाऱ्या देशामध्ये सुद्धा पहिल्या क्रमांकावर व्हेनेझुएलाच आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे सौदी अरेबिया, ज्याच्याकडे 260 अब्ज बॅरल तेलाचा साठा आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानी आहे आता अमेरिकेशी युद्धात उतरलेला इराण, ज्याच्याकडे आहे 200 पेक्षा अधिक अब्ज बॅरल तेल साठे. गॅस उत्पादनातही इराण जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. रोजची खपत पाहिली तर इराणकडे इतकं तेल आहे की येणाऱ्या 290 वर्षापर्यंत ते तेल पुरेल. इराण नंतर इराक, UAE, कुवेत, रूस, लिबिया हे पण त्या देशांच्या यादीत आहेत ज्यांच्याकडे सर्वाधिक तेल भंडार आहे. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, अमेरिकेकडे अंदाजे 44 ते 48 अब्ज बॅरल तेल साठा आहे. मग प्रश्न येतो, अमेरिका इतकं तेल कसं काढते? याचं मुख्य कारण आहे शेल ऑइल टेक्नॉलॉजी. 2000 नंतर अमेरिकेनं हायड्रोलिक फ्रॅकिंग नावाचं एक तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली. या तंत्रज्ञानामुळे पूर्वी काढता न येणाऱ्या खडकांमधूनही तेल आता काढता येऊ लागलंय. म्हणजे खडकातून तेल अमेरिका काढतं. त्यामुळे अमेरिका अचानक जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश बनलाय. अमेरिका तेल विकते आणि आयातही करते. हा अमेरिकेचा गेम जरा आपण समजून घेऊया. अनेकांना वाटतं अमेरिका तेल काढते म्हणून तिला आयात करण्याची गरज पडत नसेल, पण वास्तव जरा वेगळं आहे. ते काय? तर सर्व तेल हे सारखं नसतं. अमेरिकेमध्ये प्रामुख्याने लाईट स्वीट क्रूड ऑइल मिळतं. पण अमेरिकेमध्ये आधीच ज्या रिफायनरी टाकण्यात आलेल्या आहेत त्या हेवी क्रूड ऑइलवर चालण्यासाठी बनलेल्या आहेत. म्हणून अमेरिका हलकं तेल जे त्यांच्या देशामध्ये उत्पादित केलं जातं ते एक्सपोर्ट करतं आणि जगातील रिफायनरी त्याच्या देशातील ज्या आहेत त्या जड तेलासाठी बनलेल्या आहेत, म्हणून जड तेल जगातून इम्पोर्ट करतं. आता हे जड तेल अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, मध्य पूर्व या देशातून इम्पोर्ट करतं. तेल हे ग्लोबल कमोडिटी मार्केट आहे. जिथे जास्त किंमत मिळते तिथे तेल कंपन्या आपला फायदा ठरवतात. त्यामुळे अमेरिकन कंपन्या तेल परदेशात विकतात. तेल निर्यात केल्यामुळे अमेरिकेला अब्जावधी डॉलरची कमाई होते. आता अमेरिका युरोप, जपान, दक्षिण कोरिया यासारख्या मित्र देशांना ऊर्जा पुरवठा करतो आणि त्यांच्यावरचा प्रभाव हा नेहमी वाढवत राहतो. हे एक प्रकारचं ऊर्जा राजकारण आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, जगभरामध्ये तेलाची खरेदी आणि विक्री कोणत्या करन्सीमध्ये होते? ते होते डॉलर्समधून, म्हणजे अमेरिकी करन्सी. जेव्हा याच डॉलरमधून तेल खरेदी किंवा विक्री केली जाते तेव्हा तो डॉलर होतो पेट्रो डॉलर. चला, आता अमेरिका कसा या पेट्रो डॉलरच्या जोरावर जगभरामध्ये दादागिरी करतो, इतर देशांवर हल्ले करतो, कसा दुसऱ्या देशांमध्ये हस्तक्षेप करतो, कसा इतर देशांमध्ये सत्ता बदल करतो, सर्व कहाणी आता आपण पुढे पाहूया. काही अभ्यासानुसार 1947 ते 1990 या कोल्ड वॉरच्या काळामध्ये अमेरिकेने किमान 60 पेक्षा अधिक वेळा गुप्त किंवा उघडपणे सत्ता बदलण्याचा प्रयत्न केलाय. 1993 पासून आजपर्यंत डझनभर देशांमध्ये अशा प्रकारचे प्रयत्न किंवा हस्तक्षेप अमेरिकेनं केले असं इतिहासकार सांगतात. आता काही ऑपरेशन अमेरिकेनं छुप्या पद्धतीनं राबवले तर काही उघडपणे केले. काही प्रकरणांमध्ये अमेरिका थेट सरकार पाडण्यामध्ये यशस्वी झाली. काही ठिकाणी फक्त प्रयत्न झाला आणि काही ठिकाणी फक्त राजकीय आणि आर्थिक दबाव टाकण्यात आला. बरं, आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अमेरिकेनं अफगाणिस्तान, इराक, लिबिया, सिरिया, ब्राझील, पनामा, क्युबा, हैती, ग्रेनडा, इराण, व्हेनेझुएला, पाकिस्तान यासारख्या अनेक देशांमध्ये सत्ता परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेची ही सर्व दादागिरी, सुपर पॉवरचा घमंड तोपर्यंत आहे जोपर्यंत हे पेट्रो डॉलर आहे. पण इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा कोणत्या देशानं अमेरिकेच्या डॉलरच्या दादागिरीला लगाम लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा अमेरिकेनं त्या देशालाच बर्बाद केलाय.
ही दृश्य यावर्षी जानेवारीची आहे. ही दृश्य पाहून जगात खळबळ नक्कीच उडाली, पण कुणाची हिम्मत की कोणी अमेरिकेच्या दादागिरी विरोधात चकार शब्द सुद्धा वापरला नाही. एका देशाच्या राष्ट्राध्यक्षाला अमेरिका आधी त्याच्याच देशात घुसून बंदी बनवते आणि त्यांना आणि त्यांच्या पत्नीला घेऊन न्यूयॉर्कला आणते आणि त्यानंतर जेलमध्ये टाकते. आणि आठवण करून देतो, हा तोच व्हेनेझुएला आहे ज्याच्याकडे जगाच्या एकूण तेल साठ्यापैकी 17% तेलाचा साठा आहे. व्हेनेझुएला तेल उत्पादनाच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा देश आहे. रिपोर्ट्सनुसार जर आपण पाहायला गेलं तर व्हेनेझुएलामध्ये 303 अब्ज बॅरल तेल आहे. म्हणून ट्रम्पला व्हेनेझुएलाच्या या राष्ट्रपतीशी काही घेणं देणं नाहीये. त्यांना फक्त घेणं देणं होतं ते म्हणजे व्हेनेझुएलाच्या या तेलाशी, आणि आता ते त्यांच्या ताब्यात आहे. म्हणजे तेलाचा सर्वाधिक भंडार असलेला एक देश एका प्रकारे अमेरिकेच्या कंट्रोलमध्ये आहे. आता सद्दाम हुसेनची कहाणी आपल्याला आठवण असेलच. कसं अमेरिकेनं नाटो देशांची मदत घेतली आणि या नाटो देशांच्या मदतीनं मास डिस्ट्रक्शन वेपनचं नाव आणलं पुढे आणि त्या जोरावर इराकवर ताबा मिळवला आणि कसं सद्दाम हुसेनला फाशीवर चढवलं. पण आजपर्यंत ते मास डिस्ट्रक्शन वेपन काही मिळालं नाही. सद्दामला मारण्याचं कारण काय होतं? हेच डॉलर. एका रिपोर्टनुसार सद्दामवर हल्ल्याच्या आधी 3 महिन्यापूर्वी त्यांच्या कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतला होता, आणि तो निर्णय काय होता की इराक आता तेलाचा बिझनेस डॉलर्समध्ये नाही तर युरोमध्ये करेल. काही रिपोर्ट सांगतात सद्दामने अमेरिकी बँकेमध्ये ठेवलेले बरेच अमेरिकी डॉलर काढून युरोमध्ये कन्वर्ट केले होते. डॉलरच्या बदल्यात युरोमध्ये व्यापार, म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होता की डॉलरचा डॉमिनन्स कमी करणे. आणि बस त्यामुळेच मास डिस्ट्रक्शन वेपनच्या आडून अमेरिकेनं सद्दाम हुसेनला संपवला आणि तिथे सत्ता परिवर्तन केलं. तेव्हापासून आतापर्यंत इराक तेल संपन्न असून सुद्धा प्रगत होऊ शकलेला नाहीये. लिबियामध्ये सुमारे 40 वर्ष राज्य करणाऱ्या कर्नल मुअम्मर गद्दाफीची कहाणी पण सद्दाम हुसेन सारखीच आहे. अमेरिकेनं गद्दाफीवर मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा आरोप केला आणि 2011 मध्ये लिबियामध्ये सत्ता परिवर्तन केलं. आणि त्यानंतर एकेकाळी समृद्ध असलेल्या लिबिया आजपर्यंत समृद्ध देश होऊ शकलेला नाहीये. तेव्हा पण अमेरिकेला गद्दाफीच्या मानवाधिकार उल्लंघनाशी काही घेणं देणं नव्हतं. खरं तर 2009 मध्ये कर्नल गद्दाफी आफ्रिकन युनियनचे प्रेसिडेंट होते. तेव्हा आफ्रिकन देशांना ट्रेडसाठी डॉलरऐवजी एक नवीन करन्सी म्हणजेच गोल्ड डिनार नावाची करन्सी सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी त्यावेळेला आणला. नायजेरिया, मंगोलिया, इजिप्त यासारख्या देशांनी त्यावेळेला हे चलन स्वीकारण्याची तयारी सुद्धा दाखवली. त्यामुळे आफ्रिकन देशामध्ये आता डॉलर्सऐवजी गोल्ड डिनार या नव्या करन्सीमध्ये व्यापार होणार ही माहिती अमेरिकेला कळली आणि नव्या चलनासाठी लिबिया सोनं जमा करतोय हे कळलं अमेरिकेला. तेव्हा काही वर्षात लिबियाने 1.5 टन सोनं जमा केलेलं होतं. कोणत्याही देशाच्या चलनाची किंमत त्या देशाच्या नॅशनल बँकेतल्या गोल्डनं आखली जाते. बस मग ही माहिती अमेरिकेला कळली आणि मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा आरोप लावला आणि अमेरिकेनं नाटोच्या मदतीनं लिबियाचा गेम केला. जेव्हा जेव्हा डॉलरच्या आड कुणी आलं अमेरिकेनं त्या देशामध्ये सत्ता परिवर्तन करून टाकलं. तर प्रश्न असा आहे की डॉलरची दादागिरी कधीच कमी नाही होऊ शकत का? चला त्यासाठी एक फोटो तुम्हाला दाखवतो. हा फोटो 2024 मध्ये झालेल्या ब्रिक्स समिटचा आहे. या समिट दरम्यान पुतीन यांनी ब्रिक्स समर्थित देशांची एक वेगळी करन्सी आणण्याचा प्रस्ताव आणला होता. हा त्याच प्रस्तावित करन्सीचा फोटो आहे. आपल्या नावाच्या नुसार ब्रिक्सचे एकूण 5 देश आहेत: ब्राझील, रशिया, इंडिया, चीन, साऊथ आफ्रिका. या व्यतिरिक्त इराण, इजिप्त, UAE, इथिओपिया या देशांना यात सामील केलं जातं. आता ब्रिक्स करन्सीच्या काही खास गोष्टी आहेत. त्या कोणत्या त्यावर एक लक्ष घालूया. ब्रिक्समध्ये असलेल्या देशांची एकूण GDP जगाच्या 37% आहे. ब्रिक्स देशांची लोकसंख्या जगाच्या 45% आहे. आता विचार करा, ब्रिक्स आपली करन्सी घेऊन आला तर डॉलरचं काय होईल? पण इथे एक प्रॉब्लेमही आहे. ती कोणती? तर ब्रिक्सला माहिती आहे त्यांनी जी करन्सी आणली त्याची व्हॅल्यू जी आहे ती डॉलरवरूनच आखली जाईल. त्यामुळे ब्रिक्सनं ठरवलंय की प्रस्तावित जी नवीन करन्सी असेल त्याची व्हॅल्यू आपण डॉलरनं नाही तर त्या देशांच्या रिझर्व्हमध्ये ठेवलेल्या सोन्यानं आखू. यात 40% देशातील सोन्याचे भंडार आणि 60% त्या देशाच्या करन्सीच्या व्हॅल्यूने या नव्या करन्सीचं मूल्य आखलं जाईल. ब्रिक्सचा प्लॅनच आहे की येणाऱ्या काळामध्ये होणारा व्यापार हा डॉलर्सने न होता ब्रिक्सच्या आपल्या करन्सीनं झाला पाहिजे. भारत या ब्रिक्सचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे. पुतीन यांनी ही करन्सी 2024 मध्ये प्रस्तावित केली तरी खरी,
पण त्याच्या 2 वर्षापूर्वी जुलै 2022ला भारतानं मोठी घोषणा केली होती. ती घोषणा म्हणजे भारत आपला व्यापार इतर देशांसोबत फक्त भारतीय चलनातच करेल. या घोषणेनंतर अनेक देशांनी आपल्या देशाच्या बँकेची ब्रांच भारतात सुरू करायला सुरुवात केली. आता स्वाभाविक आहे, या घोषणेमुळे अमेरिकेला पोटदुखी झाली असेलच, पण भारतालाही माहिती आहे इंडियन करन्सीमध्ये ट्रेडचा तोपर्यंत अर्थ नाही आहे जोपर्यंत भारतीय करन्सी मजबूत होत नाही. आणि कुठल्याही देशाची करन्सी तेव्हाच मजबूत होते जेव्हा त्या देशामध्ये रिझर्व्ह गोल्ड जास्त असतं. आता भारतामध्ये आरबीआयने 2017 नंतर मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी सुरू केली आहे. 2024 मध्ये भारत सोनं खरेदी करण्यामध्ये जगात दुसरा मोठा देश होता. आताच्या घडीला सोन्याच्या बाबतीत भारत 8व्या स्थानी आहे. आरबीआयकडे आज 840 टन सोनं आहे. आता गोल्ड रिझर्व्ह ठेवण्यामध्ये अमेरिका आजही जगात पहिल्याच क्रमांकावर आहे. तर आता दरम्यान कोणत्या देशाकडे किती सोनं आहे तेही पाहून घेऊयात. अमेरिकेकडे 8133 टन, जर्मनीकडे 3355 टन, इटलीकडे 2451 टन, फ्रान्सकडे 2436 टन, रशियाकडे 3335, चीनकडे 2254 टन, जपानकडे 845 टन आणि भारताकडे 840 टन. बरं, 150 टन सोनं जमा करण्याच्या बातमीतून अमेरिकेनं लिबियामध्ये सत्ता परिवर्तन केलं, तर भारताने आपल्या करन्सीमध्ये ट्रेडची घोषणा केली. अशातच दुसरीकडे ब्रिक्सनं नवी करन्सी आणण्याची केलेली घोषणा अमेरिकेला थेट आव्हान नाही का? अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धानंतर 100 वेळा दुसऱ्या देशांमध्ये सत्ता पलट करण्याचा प्रयत्न केलाय. जगात कुठेही काही घडो, अमेरिका त्यात उडी मारतो म्हणजे मारतोच. जगातील 195 देश आहेत आणि या 195 देशांमध्ये अमेरिकेला फक्त त्यांचीच चालवायची आहे असं अनेक जाणकार सांगतात. अमेरिका नेहमी इतर देशांमध्ये लुडबुड का करत असतो? याचं उत्तर आहे डॉलर, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याच डॉलरने अमेरिकेला सुपर पॉवर बनवलंय आणि आता याच डॉलरला जगाला आव्हान देण्याची गरज आहे. तेव्हाच तेलाच्या भोवती फिरणारी अमेरिकेची ही काही दादागिरी आहे ती कमी होईल. तुम्हाला काय वाटतं? ब्रिक्स देश अमेरिकेच्या डॉलरला आव्हान देऊ शकतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.